राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची आणि मोठी खुशखबर आता समोर आली आहे। ती म्हणजे आता पीएम किसान योजनेचा पुढील 22वा हप्ता त्याचे 2000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचा पुढील 8वा हप्ता त्याचे 2000 रुपये उद्या दुपारी 3 वाजता एकत्र तुमच्या बँकेच्या खात्यावरती 4000 रुपये पडल्याचा मेसेज येणार आहे। यासाठी सरकारच्या माध्यमातून 7200 कोटी रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आलेत। दुपारी 3 वाजल्यापासून या पैशांचं वितरण डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या बँकेमध्ये केलं जाणार आहे। पहिल्या टप्प्यातील 12 जिल्ह्यांमध्ये हे हप्ते आता एकत्र बँकेत उद्या दुपारी 4000 रुपये जमा झाल्याचा मेसेज तुमच्या मोबाईलवरती पाहायला मिळेल। म्हणजे नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता या दोन्ही हप्त्यांचे मिळून 2000 अधिक 2000 असे टोटल तुमच्या बँकेत उद्या 3 वाजता दुपारी 4000 रुपये पडल्याचा मेसेज तुम्हाला येणार आहे। यासाठी 12 जिल्ह्यांची निवड पहिल्या टप्प्यामध्ये करण्यात आल्या। आपल्या राज्यामध्ये टोटल 36 जिल्ह्यांची संख्या आहे, परंतु प्रशासनाला एका दिवशी एकदम 36 जिल्ह्यांमध्ये पैसे सोडण्यामध्ये मोठी अडचण निर्माण होत आहे। बँकांमध्ये सुद्धा मोठी सर्व्हर डाऊनची अडचण निर्माण होत आहे। त्यामुळे प्रशासनाने ठरवले की तुम्हाला 3 टप्प्यामध्ये पैशांचं वितरण बँकेच्या खात्यावरती केलं जाणार आहे। म्हणजे उद्या दुपारी 3 वाजता पहिल्या 12 जिल्ह्यांमध्ये 4000 रुपये तुम्हाला मिळण्यास सुरुवात होईल आणि पुढील आठवड्यामध्ये दुसऱ्या टप्प्यातील 12 जिल्ह्यांमध्ये 4000 रुपये मिळतील। त्यानंतर तिसऱ्या टप्प्यामध्ये जे 12 जिल्हे आहेत तर ते पुढील 15 दिवसांनी वाटप करण्यात येईल। अशा प्रकारे आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून महत्त्वाची बातमी समोर आली आहे। टोटल 36 जिल्ह्यांमध्ये तुम्हाला पैसे जमा या ठिकाणी होणार आहेत। उद्याच्या उद्या 3 वाजता पहिल्या टप्प्यातील 12 जिल्हे कोणकोणते निवडलेत, या 12 जिल्ह्यांमध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला पीएम किसान योजनेच्या पुढील 22वा हप्ता, नमो शेतकरी योजनेचा पुढील 8वा हप्ता उद्या दुपारी 3 वाजता 4000 रुपये बँकेत आल्याचा मेसेज तुम्हाला येणार आहे। ही प्रशासनाकडून अधिकृत माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे। राज्यातील 93 लाख शेतकरी बांधवांचा उद्या त्या ठिकाणी गोड दिवस असणार आहे। आता बघा, 12 जिल्ह्यांमध्ये जर तुमचा जिल्हा नसेल तर तुम्हाला पुढे सांगणारा यादी त्या 12 जिल्ह्यांची यादी तुम्ही चेक करायचं आहे। कारण उद्यासाठी फक्त 12 जिल्हे निवडलेत, पुढील आठवड्यामध्ये 12 जिल्हे निवडलेत। त्यामुळे उद्याच्या लिस्टमध्ये तुमचा 12 जिल्ह्यांमध्ये तुमचा जिल्हा असणं गरजेचं आहे, अन्यथा तुम्हाला पुढील आठवड्यापर्यंत वाट बघावी लागणार आहे। त्यामुळे उद्याच्या उद्या 3 वाजता कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये पैशांचं वितरण सोडलं जाणार आहे नक्की बघा। या 12 जिल्ह्यांमध्ये तुमचा जिल्हा असेल तर उद्या दुपारी 3 वाजता नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2000 आणि पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचे 2000 असं दोन्ही मिळून एकत्र 4000 रुपये बँकेच्या खात्यावरती तुम्हाला मिळणार आहेत। तरी तुम्हाला 4000 रुपये एकत्र डीबीटीच्या माध्यमातून येणार आहेत। मग 4000 एकदम आल्याचा मेसेज उद्या दुपारी एकदम मेसेज तुम्हाला येऊ शकतो, मोबाईल हातात घेऊन बसायचा आहे। त्यामुळे कोणते 12 जिल्हे पहिल्या टप्प्यामध्ये निवडलेत बघा, याची यादी तुम्हाला लगेच वाचून दाखवतो। आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता आणि आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता त्यांच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देण्यासाठी कालच एक बैठक झाली। या बैठकीमध्ये दोन्ही हप्त्यांचे वितरण करण्यासाठी 7200 कोटी रुपये बँकांना वर्ग करण्यात आलेत। परंतु हे पैसे नेमकं कोणकोणत्या बँकेमध्ये सोडण्यात येणार आहेत, पहिल्या टप्प्यातील कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये सोडण्यात येणार आहेत, त्या 12 जिल्ह्यांची यादी लगेच तुम्हाला सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय। परंतु सरकारच्या माध्यमातून तुम्हाला हे पण सांगण्यात आलंय की तुम्हाला मागचा नमोचा 7वा हप्ता सर्वांना मिळाला, परंतु आता 8वा हप्ता तुम्हाला जो देण्यात येणार आहे, तसेच पीएम किसानचा 22वा हप्ता जो तुम्हाला देण्यात येणार आहे, यासाठी सरकारच्या माध्यमातून कडक नियमावली लावण्यात आल्या। त्याचं कारण म्हणजे असे पण शेतकरी बांधव आहेत जे आता या नियमामध्ये बसत नाहीत तरी सुद्धा ते लाभ घेऊ लागलेत। त्यामुळे या 4 कडक नियमामध्ये जे शेतकरी बांधव बसतील त्यांनाच पहिल्या टप्प्यातील 12 जिल्ह्यांमध्ये उद्या दुपारी 3 वाजता 4000 रुपये एकत्र आल्याचा मेसेज या ठिकाणी येणार आहे। मग 4 नियम कोणते आहेत, उद्या दुपारी 3 वाजता कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये पैशांचं वितरण होणार आहे, मग आता पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता कुणाला मिळणार आहे, 8वा हप्ता 2000 कुणाला मिळणार आहे, 4000 रुपये एकत्र कोणकोणत्या शेतकरी बांधवांना मिळणार आहेत ते तर बघणारच आहोत। परंतु या 4 कडक अटीमध्ये तुम्ही पास होताय का हे सुद्धा शेतकरी बांधवांनो 2 मिनिटांचा वेळ काढून नक्की बघा।
आता बघा, पहिला जो नियम या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून लावण्यात आलाय त्यामध्ये तुम्ही पास होताय का बघा, कारण हा जो नियम आहे तर तो नवीन वर्ष त्या ठिकाणी लागत असल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी लावण्यात आलाय। त्याचं कारण म्हणजे तुम्हाला पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता मागच्या वेळी जो जमा झाला त्यासाठी हा नियम लावण्यात आला नव्हता आणि नमो शेतकरी योजनेसाठी सुद्धा मागच्या 7व्या हप्त्यासाठी हा नियम लावण्यात आला नव्हता। तर तो पहिला नियम आहे, कदाचित तुम्ही यामध्ये पास होचाल, परंतु पुढचे 3 नियम जे आहेत त्यामध्ये नापास होण्याची शेतकऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता सरकारच्या माध्यमातून वर्तवण्यात आल्या। तर पहिला नियम समजून घ्या, तुमची जमीन जी आहे तर ती जमीन सरकारच्या माध्यमातून चेक करण्यात येणार आहे, कारण असे पण शेतकरी आहेत ज्यांची संपत्ती जास्त आहे, जमीन जास्त आहे, त्यामुळे त्यांना अपात्र करण्यात आले, त्यांना काळ्या यादीमध्ये टाकण्यात आले। त्यामुळे पहिला नियम आहे, ज्या ज्या शेतकऱ्यांची शेती 10 एकरपेक्षा जास्त आहे, सर्वांनी कान देऊ नका, ज्या ज्या शेतकऱ्यांची शेती 10 एकरपेक्षा जास्त आहे अशा शेतकऱ्यांना श्रीमंत आणि धनदांडग्या शेतकऱ्यांच्या यादीमध्ये टाकण्यात आले, म्हणजेच त्यांना नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजनेचे पैसे बँकेच्या खात्यावरती सोडले जाणार नाहीत, हे तुम्ही लक्षात ठेवा। मग उद्या दुपारी बरोबर 3 वाजता तुम्हाला 4000 रुपये कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये येणार आहेत हे तर आपण लगेच 2 मिनिटांच्या आतमध्ये पुढे बघणार आहोत। परंतु आता 4 नियमापैकी पहिला नियम सांगितला, ज्यामध्ये तुमची जमीन 10 एकरपेक्षा आत असायला पाहिजे। त्यानंतर आता पुढचे 3 नियम कोणते आहेत, ज्यामध्ये जवळपास 26 लाख शेतकरी बांधव अपात्र करण्यात येणार आहेत, त्यामुळे ते नियम सुद्धा झटपटपणे समजून घ्या। आता बघा, या ठिकाणी दुसरा नियम थोडा कडक करण्यात आलाय, ते म्हणजे पहिला ओळखपत्र कुठलं देत होता तर तुम्ही आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे दोन्ही देत होता, परंतु तुम्हाला चांगलंच माहित आहे की आता सरकारच्या माध्यमातून 3 ओळखपत्र प्रत्येक शेतकरी बांधवाकडे आहेत। ती म्हणजे या ठिकाणी आता तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड आणि मतदान कार्ड। तर तुम्हाला पॅन कार्ड आणि आधार कार्ड आता या ठिकाणी गणलं जाणार नाही, तर आता कुठलं गणलं जाणार आहे तर तुम्हाला मतदान कार्ड या ठिकाणी लागणार आहे। तुम्ही मतदान कार्ड काढलेच पाहिजे असं सरकारचं मत आहे। तुम्ही कोणालाही मत करा, त्या ठिकाणी कोणत्याही पक्षाला मत करा, परंतु तुमच्या त्या ठिकाणी घरामध्ये तुमचं स्वतःचं जे शेतकरी बांधव नमोचे आणि पीएमचे लाभार्थी आहेत त्यांच्याकडे मतदान कार्ड या ठिकाणी काढलंच पाहिजे। सरकार काय म्हणतंय, आम्ही तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला निधी देतो, तुम्हाला पीएमचे पैसे देतो, नमोचे पैसे देतो, पीक विमा देतो, लाडक्या बहिणीचे पैसे देतो, तर तुम्ही मतदान करताय म्हणून देतो। जर करता तुम्हाला या ठिकाणी मतदान कार्ड काढलं नसेल तर तुम्हाला या ठिकाणी लाभ मिळण्याची शक्यता या ठिकाणी कमीच असणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आता तुमच्याकडे मतदान कार्ड असेल तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। उद्या दुपारी 3 वाजता या पहिल्या टप्प्यातील 12 जिल्ह्यामध्ये शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून 7200 कोटी रुपये मंजूर करून नमोचे 2000 आणि पीएमचे 2000 रुपये खात्यावरती जमा झाल्याचा मेसेज येणार आहे। आता 2 नियम झाले, आता तिसरा आणि चौथा नियम आहे, यामध्ये जवळपास टोटल 8.5 लाख शेतकरी बांधव अपात्र होणार आहेत। तुम्ही या ठिकाणी अपात्र होणार आहे का तुम्हाला उद्या दुपारी 3 वाजता कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये मेसेज येणार आहे हे देखील तुम्हाला झटपटपणे या ठिकाणी सांगणार आहे। परंतु तिसरा नियम जो आहे तर तो या ठिकाणी तुम्हाला लागू होतोय का बघा। आता बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी तिसरा नियम जो लावण्यात आलाय तर तो मागच्या हप्त्यासाठी वितरणासाठी लावण्यात आला नव्हता, परंतु नवीन वर्षाची सुरुवात होताच 2026 हा नियम लागू केलाय। तो म्हणजे उत्पन्नाचा दाखला जो पहिला तुम्ही दिला होता त्यामध्ये काय झालं, तुम्ही 3 वर्षाच्या पाठीमागे जवळपास 2022 मध्ये उत्पन्नाचा दाखला दिला होता, म्हणजे 2022, 23, 24, 25 असं 4 वर्ष या ठिकाणी तो उत्पन्नाचा दाखला चालला। मग त्यावेळी काय झालं, अनेकांचे 2025च्या एंडिंगमध्ये त्या ठिकाणी उत्पन्न चेक करण्यात आलं, त्यावेळी असं सरकारला आढळून आलं की तुमचं जे उत्पन्न आहे तर ते खूप वाढलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला नवीन उत्पन्नाचा दाखला त्या ठिकाणी 2025चा द्यावा लागणार आहे। कारण उत्पन्नाच्या दाखल्यावरून समजतं की तुमचं 2.5 लाखांच्या आता आतमध्ये उत्पन्न आहे का जास्ती वाढलेलं आहे। त्याचं कारण म्हणजे फक्त पिवळे व केशरी रेशनधारकांनाच नमोचे आणि पीएमचे पैसे मिळतात, हे तुम्ही लक्षात ठेवा। त्याचं कारण म्हणजे सरकारने स्पष्टपणे सांगितलंय, ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखांच्या आतमध्ये आहे त्यांनाच आम्ही पिवळे व केशरी रेशन कार्ड देतो आणि त्यांनाच नमो व पीएमचे पैसे सोडत असतो। त्यामुळे लक्षात ठेवा,
तुमचं उत्पन्न 2.5 लाखांच्या आतमध्ये पाहिजे, याचा तुम्हाला पुरावा म्हणून तुमच्याकडे कागदपत्र असलं पाहिजे। तर तुमचं कागदपत्र 2.5 लाखांच्या आतमध्ये असलेलं उत्पन्न असायला पाहिजे। तरच तुम्हाला उद्या दुपारी 12 वाजता या 12 जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यातील शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी नमोचे 2000 आणि पीएमचे 2000 रुपये बँकेच्या खात्यामध्ये आता वितरित होणार आहेत। कोणते 12 जिल्हे आहेत ते तर तुम्हाला बघणारच आहे, ते तुम्हाला सांगणारच आहे। परंतु आता पुढचा जो नियम लावण्यात आलाय शेवटचा आहे 4 नंबरचा, यामध्ये टोटल 5 लाख शेतकरी बांधव आता अपात्र होणार आहेत। तुम्ही या नियमामध्ये पास होताय का? शेवटचा थोडा कडक नियम आहे, तो तुम्ही आता लक्षपूर्वक बघायचा आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, हा चौथा जो नियम आहे यामध्ये शेतकरी बांधवांनी केवायसी जी बँकांची केल्या तर ती चुकीची केली असल्याचं प्रशासनाने आता उघड केलं आहे। ते म्हणजे शेतकऱ्यांनी काय केलंय, आता पीएमचे नमोचे पीक विम्याचे पैसे येणार नाहीत म्हणून त्या ठिकाणी शेतकरी बांधव एकमेक चर्चा करत होते आणि पटकन जाऊन बँकामध्ये केवायसी करायची असं त्यांचा उद्देश होता। परंतु शेतकरी बांधवांनी आधार कार्ड अपडेट न करता केवायसी केल्या, त्यांना पैसे वितरणासाठी मोठी अडचण निर्माण होणार आहे। त्याचं कारण म्हणजे तुमच्या आधार कार्ड जर त्या ठिकाणी 2015च्या आधी काढलेलं असेल, आता चालू वर्ष 2026 आहे, तर तुम्ही 2015च्या आधी 10 वर्षाच्या आधी जर काढला असेल तर सरकार काय म्हणतंय की आता त्यावरील तुमची जन्मतारीख जी आहे तर ती जन्मतारीख पूर्ण नसत्या, अर्धवट असत्या आणि त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं नाव जे असतं तर ते अर्धवट असतं। त्यावरील तुमचा जुन्या काळातील 10 वर्षाच्या आधी 15 वर्षाच्या आधीचा जो काय फोटो असतो तर तो वेगळा असतो, त्यामध्ये काही बदल आता झालेला असतो, तर तो फोटो सर्व काही अपडेट करण्यास मागच्याच महिन्यामध्ये सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं। परंतु शेतकऱ्यांनी तसं न करता, अपडेट न करता हे त्या ठिकाणी आता केवायसी केलेली होती। अशा शेतकरी बांधवांना अर्जंट सूचना आहे, तुम्ही केवायसी प्रक्रिया आधार कार्ड अपडेट करून घ्या, अन्यथा तुम्हाला पीएमचे नमोचे पैसे येण्यासाठी प्रॉब्लेम असणार आहे। तुम्हाला वाटत असेल की एवढं आधार कार्ड चेक का करतात, तर लक्षात ठेवा, तुमच्या बँकेच्या खात्याला आधार कार्ड जोडला असेल तरच तुम्हाला पैसे येत असतात आणि हेच आधार कार्ड या ठिकाणी आता बँकेच्या खात्यावरती पैसे सोडण्यासाठी वापरलं जातं। म्हणजेच आधार कार्डच्या नंबरवरच तुम्हाला पीएमचे नमोचे पैसे येत असतात। त्यामुळे आधार कार्डवरील दुरुस्ती नक्की करून ठेवा। उद्या दुपारी कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे, त्या 12 जिल्ह्यांची यादी तुम्हाला सांगत आहे। शेतकऱ्यांचे गोरगरीब जिल्हे जे आहेत तर ते 12 जिल्हे पहिल्या टप्प्यामध्ये निवडलेत, ते 12 जिल्हे तुम्हाला आता सांगण्यास सुरुवात करत आहे। शेतकरी बांधवांनो, आता बघा यामध्ये अकोला आहे, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, वाशिम, अमरावती, हिंगोली, लातूर, परभणी, धाराशिव, बीड, नांदेड, जालना, छत्रपती संभाजीनगर। आता या जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यातील शेतकरी बांधवांना आता नमोचा हप्ता मिळण्याची शक्यता आहे। आता या जिल्ह्यामध्ये का पहिल्यांदा मिळणार आहे याचं कारण सुद्धा समोर आले। हे जे जिल्हे आहेत तर ते महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे जिल्हे म्हणून सरकारच्या माध्यमातून घोषित करण्यात आलेत, त्यामुळे जास्तीत जास्त लाभ या शेतकरी बांधवांना मिळत असतो। त्यामुळे पहिल्या टप्प्यामध्ये मागच्या वेळी पण नमोचा 7वा हप्ता, पीएम किसानचा 21वा हप्ता या जिल्ह्यामध्ये लवकर जमा झालेला होता, त्यामुळे आता सुद्धा या जिल्ह्यामध्ये सर्वात पहिल्यांदा हप्ता वितरणाची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यामुळे केवायसी प्रक्रिया पूर्ण करा, आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक करून ठेवा, नक्कीच हे हप्ते तुमच्या बँकेच्या खात्यावरती वितरित होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।